मित्रांनो नमस्कार. आज जरा थोडंसं मोकळं ढाकळं जरा मोकळं असं बोलावं आहे. या विषयावर आमचे मित्र श्रीकांत उमरीकर हे फार गंभीर विवेचन करणार आहेतच. पण थोडंसं मी जरा माझ्या पद्धतीनं म्हणजे मला जसं वाटलं तसं बोलायचा प्रयत्न करणार आहे. काय लहानपणापासून देवाच्या चमत्काराच्या कथा नेहमी ऐकत आलोय. देवाच्या नाही जमलं तर कुठल्या तरी महाराजांच्या चमत्कारांच्या कथा देखील आम्ही ऐकत आलेलो आहोत. म्हणजे महाराज इथे होते, महाराज तिथे होते. महाराजांनी एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन थेट भक्ताला थोड्या वेळात दर्शन दिलं. असल्या कथा आपण नेहमी वाचत आलेलो आहोत. भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत तर अशा कथांचं खूपच मोठं पेव आपल्याकडे आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण कसा यत्र तत्र सर्वत्र होता, तो सर्वव्यापी होता, सर्वसाक्षी होता. तो क्षणार्धात वृंदावनात गोपिकांसोबत रास करायचा तर क्षणार्धात तो आपल्या भक्ताच्या मदतीसाठी धावून यायचा. प्रत्येक गोपिकेला असं वाटायचं की कृष्ण माझ्या सोबतच आहे. तो त्याच वेळेला जगाची काळजी पण घ्यायचा आणि त्याच वेळेला गोपिकांसोबत रासलीला पण करायचा. त्याच वेळेला आपल्या बालसवंगड्यांसोबत खेळ पण खेळायचा. वृंदावनातही तोच, गोकुळेतही तोच आणि मथुरेतही तोच. कुठेही या कृष्णाचं अस्तित्व तुम्हाला सतत जाणवत राहतं. मला आधुनिक काळात असाच प्रत्यय येऊ लागलाय. म्हणजे मी कृष्ण दिसू लागलाय, महाराज दिसू लागलाय असं वाक्य बोलत नाही हो. आधुनिक काळात असाच प्रत्यय येऊ लागलेला आहे. जिकडे तिकडे बघावं तिकडे एक व्यक्ती मला सारखी दिसतेय. म्हणजे त्यांच्या रूपांची, त्यांच्या गुणांची किती महिमा वर्णावा असा प्रश्न मला पडून जातोय. जसा कृष्ण असतो ना की तो गोपिकांसोबत, तो सवंगड्यांसोबत, तो भक्तांसोबत, तो देवासोबत सगळीकडेच तो सर्वव्यापी असतो. तसं महाराष्ट्रात एक सर्वव्यापी व्यक्तिमत्व आहे. आणि असे अचाट चमत्कार करताय ना ते, असे अचाट चमत्कार की अक्षरशः नतमस्तक व्हायला येतं. कृष्णानं द्रोणागिरी आपल्या करंगळीवर उचलण्याचा चमत्कार केला, कालिया मर्दन केलं, पुतना मावशीचा वध केला. तसे चमत्कार महाराष्ट्रातले हा राजकारणी मंडळी करतात. म्हणजे आमचे आता कोण, मी तुम्हाला काय सांगायची गरज नाहीये वेगळं, तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेल. फार नमनाला घडाभर तेल घालण्यामध्ये काही अर्थ नाही. मी बोलतोय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी. मला अनेक लोकांनी जाणता राजा हा शब्द वापरू नका म्हणून सांगितलं, पण मला तो आवडतो म्हणून मी तो वापरतो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विषयी मी बोलतोय. पवार साहेब कसे सर्वव्यापी, सर्वसाक्षी, कणाकणात मनामनात साठलेले आहेत. म्हणाल कसं? बघा, शरद पवार साहेब राजकारणात असतात. शरद पवार साहेब विधानसभेच्या वेळी पवार साहेब असतात, लोकसभेच्या वेळी पवार साहेब असतात, राज्यसभेच्या वेळीही पवार साहेब असतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या सभागृहात पवार साहेबांची हजेरी लागलेली आहे. सगळ्या निवडणुका जिंकलेल्या आहेत. म्हणजे अगदी माढ्यात सुद्धा पवार साहेब असतात, बारामतीत पवार साहेब असतात, पुण्यात पवार साहेब असतात, मुंबईत पवार साहेब असतात. जेव्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक येते तेव्हा देखील पवार साहेबच असतात. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी पवार साहेबांचीच निवड होते. आणि एवढंच खेळ काय, बाकीच्या खेळांच्या अध्यक्षपदी सुद्धा, अनेक खेळांच्या संघटनाच्या अध्यक्षपदी पवार साहेबच आहेत. तसे पवार साहेब राजकारणाच्या खेळातले इतके वाकबगार माणूस आहेत की ते अनेक खेळांमध्ये अगदी मास्टर आहेत. त्याचमुळं कदाचित राजकीय खेळ फार उत्तम पद्धतीनं पवार साहेबांना खेळता येत असल्यामुळं पवार साहेबांना खेळाच्या संघटनांचं अध्यक्षपद दिलं जात असावं. आता शरद पवार साहेब कोणता खेळ करतात हे खेळतात, माफ करावं, तो चला खेळ करणे आणि खेळ खेळणे या दोन्हीतले फरक पटकन लक्षात येत नाही आणि स्लिप ऑफ टंग होऊन जातो. शरद पवार साहेब कसले कसले खेळ खेळतात हे आपल्याला ठाऊक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी टाकलेल्या डावावर अनेक जण चितपट झालेले आहेत. तशा शरद पवारांच्या याच खेळाच्या गुणामुळं त्यांना वेगवेगळ्या खेळाच्या संघटनाच्या प्रमुखपदी नेमलं जात असावं. शरद पवार साहेब आमचे अगदी साहित्य संमेलनाचे उद्घाटक असतात. म्हणजे पवारांनाही आठवावं लागेल की किती साहित्य संमेलनांचं उद्घाटन आपण केलंय. पवार साहेब तसे नाट्य संमेलनाचे उद्घाटन पण करतात. पवार साहेब तसे चित्रपटांच्या कार्यक्रमाला पण हजर असतात. आहे की नाही, सर्वव्यापी. म्हणजे नाटक, चित्रपट, साहित्य या सगळ्या क्षेत्रामध्ये पवार साहेबांची स्वतःची उपस्थिती असते म्हणजे असतेच.
अगदी पवार साहेबांना नाही जमलं तर ते आपल्या विविध रूपांना साहित्य संमेलनाच्या किंवा साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर ठेवत असतात. आमच्याकडे नाही का ते कौतिकराव ठाले पाटील, म्हणजे पवारांचं कौतिक करता करता त्यांचं नावच कौतिकराव पडून गेलंय. त्यामुळे ते पवारांनी आपल्या दूतांना देखील वेगवेगळ्या साहित्य परिषदेवर ठेवलेलं आहे आणि हेच त्यांचे दूत त्यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन घडवून आणत असतात. म्हणजे साहित्यात पवार साहेब, नाटकात पवार साहेब, चित्रपटात पवार साहेब, खेळात पवार साहेब, क्रिकेटमध्ये पवार साहेब, राजकारणात तर पवार साहेबच आहेत, यात काहीच शंका नाही. आता नुकतीच एक घटना घडली आहे. ती घटना काय आहे तर ती घटना आहे ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदाची उपाध्यक्षपदाची निवडणूक. आता या ग्रंथालय संघाचे सभासद आहेत 6,000. किती? 6,000. पण या 6,000 सभासदांच्या पैकी फक्त आणि फक्त 34 सभासदांना मतदानाचा अधिकार आहे. आता या 34 पैकी 31 लोकांनीच मतदान केलं. तिघांना वाटलं असेल नाही करावं म्हणून, आणि या 31 पैकी 29 मतं घेऊन शरद पवार साहेब ग्रंथालय संघाचे अध्यक्ष झालेले आहेत. आता बघा, 6,000 सभासदांच्या मधून 34 जणांनाच मतदानाचा अधिकार मिळतो आणि त्यात पवार साहेब क्लीन स्वीप करतात. आहे की नाही? भारी खेळ. असा खेळ राजकारणात जमत नाही, असा खेळ मैदानात जमत नाही, असा खेळ पवार साहेब कुठेही करून दाखवू शकतात. आता एक लोक माझे सांगाती हा पवारांनी सांगितलेला आणि कुणीतरी लिहिलेला असा ग्रंथ सोडला. म्हणजे असं असतं ना, म्हणजे लेखक असतात ना, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला आहेच की आपल्याकडे. तसं पवार साहेबांनी सांगितलेला आणि कुणीतरी लिहिलेला हा एक ग्रंथ सोडला तर ग्रंथालय संघाचं अध्यक्षपद पवारांना मिळावं, हे चमत्कारच आहे की हो. यापेक्षा, कृष्णापेक्षा आणखी कोणतं पवित्र काम, मोठं काम असणार आहे? हे जे चमत्कार कृष्ण करू शकला ते चमत्कार राजकारणात पवार साहेब करतायत. पवार साहेब कधी कधी मला ईश्वरी अंश वाटतात. आता पवार साहेब ईश्वर मानत नाहीत, ते नास्तिक आहेत, देवाला मानत नाहीत, ते कधी महापूजेला जात नाहीत, कधी तुळजाभवानीच्या मंदिरात माढ्याच्या निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा एक अपवाद सोडला तर पवार साहेब तुळजाभवानीच्या मंदिरात कधी गेलेले नाही आहेत, ते महापूजेला कधी गेलेले नाही आहेत. पवारांना आवडत नाही देवाला मानणं, पण तरीही पवार साहेबांच्या मध्ये मला हा ईश्वरी अंश दिसतोय. काय चमत्कार आहे ना. म्हणजे राजकारण्यांनी उतारवयात सुद्धा, म्हणजे पुस्तकाचं ओझं झेपणार नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा अख्ख्या ग्रंथालय संघाचा कारभार पवार साहेब स्वतः बघणार आहेत. म्हणून तर पवार साहेब मला सर्वव्यापी आणि सर्व साक्षी वाटतात. तुम्हाला कसे वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये कळवणारच आहात. ज्यांना हे आवडलं नाही ते मला शिव्या देणारच आहेत. त्या शिव्यांचा सहर्ष स्वीकार मला करावा लागणारच आहे. कारण देवाच्या अवताराला नाव ठेवणारी अशी असुरी वृत्ती माझ्यामध्ये असेल तर या असुरी वृत्तीचा नायनाट करण्याची जबाबदारी देखील देवाच्या त्या समर्थकांवरती असणार आहे. त्यामुळं ते मला शिव्या देऊन माझ्या असुरी प्रवृत्तीचा नायनाट करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ज्या असुरांना हे आवडेल त्यांनी आपल्या कमेंट नक्कीच कराव्यात, लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि पवारांची ही गाथा नक्की पुढे पाठवावी एवढीच विनंती. धन्यवाद.